राज्य महामार्ग क्रमांक 206 नळदुर्ग तुळजापूर रोडवरील गंदोरा शिवारातील तांबोळी धाब्यासमोरील बुस्टरजवळ 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखा धाराशिवच्या पथकाने कर्नाटक राज्यातील रायचूर येथून संभाजीनगरकडे निघालेल्या मालवाहतूक करणाऱ्या 2 संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये 930 पोते तांदूळ आढळून आलाय। सदरील तांदूळ हा काळ्या बाजारात चालला आहे का याचा तपास करण्यासाठी दोन्ही वाहन चालकांना नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की रायचूर येथून संभाजीनगरकडे निघालेल्या K32 D35 67 आणि KA28 D8699 ही मालवाहतूक करणारी वाहने नळदुर्ग तुळजापूर रोडवरून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंदोरा शिवारातील तांबोळी धाब्यासमोर दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता एका वाहनामध्ये 450 तर दुसऱ्या वाहनामध्ये 480 येथे एकूण 50 किलो वजनाचे 930 पोते तांदूळ मिळून आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक फौजदार काझी, पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद काझी, शौकत पठाण, फरहान पठाण, योगेश कोळी यांनी केली आहे। दोन्ही वाहनांतील तांदूळ रेशनिंगचा आहे का तसेच तो काळ्या बाजारात विक्रीला जात आहे का याची खात्री करण्यासाठी दोन्ही वाहने जप्त करून वाहन चालकांना नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते हे करतायत। तहलका टाइम्स 24 सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग।